मुंबई पुणे द्रुतमार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी असते। त्यातच शनिवार रविवार सुट्ट्या असल्यामुळे येथे वाहनांची खूपच वर्दळ असते। टोल नाक्यावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी देखील जबाबदार व्यक्ती नसल्यामुळे येथे नागरिकांचे खूप हाल होतात। रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी टोल नाक्यापासून 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। त्यातच एक ॲम्ब्युलन्सला सुद्धा जाण्यासाठी रस्ता मोकळा नव्हता। त्याचवेळी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे तिथून प्रवास करत असताना हे दृश्य त्यांच्या समोर आले। हे पाहताच राज ठाकरे स्वतः खाली उतरून वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत केली आणि तेथील कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले। सदरचा हा प्रकार मनसे कार्यकर्त्यांना समजताच टोल नाक्यावर धाव घेत त्यांना जाब विचारला असता सोमवारी मीटिंगचे आयोजन करण्याचे ठरले आहे। सोमवारी मीटिंगसाठी अभिषेक दर्गे, महेश सोगे, विजय सावंत, तालुका अध्यक्ष अतुल हडप, सतीश घोडविंदे, सुनील साठे, केवल चव्हाण, राजू कोंडे, चेतन चोगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली। एखाद्या ठिकाणी कुठे अपघात झाला तर टोल नाक्यावर ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय नाही। IRBची ॲम्ब्युलन्स पोहोचण्या अगोदरच खासगी ॲम्ब्युलन्स आधी घटनास्थळी पोहोचते आणि सदर व्यक्तीकडून भाडं देखील वसूल करण्यात येते, असे मनसे कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे। टोल नाक्यावर रेस्टरूमची सुद्धा सोय नाही। कार्यकर्त्यांनी येथील स्टाफला खडसावून सांगितले आहे की खासगी ॲम्ब्युलन्सला आणि खासगी टोईंग व्हॅन बंद करण्यात यावी, तसेच रस्त्याच्या बाजूला पिवळा पट्टा देखील मारण्यात यावा। आज सकाळी त्यांनी IRB प्रशासनाबरोबर आमची मीटिंग आयोजित केली होती इथे। त्याप्रमाणे IRBने असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की प्रत्येक 50 मीटरला रोडवर बोर्ड लावण्यात येणार आहेत, ज्याच्यामध्ये टोईंगची सुविधा, ॲम्ब्युलन्सची सुविधा ही फ्री असणार आहे। जर बाहेरची टोईंग व्हॅन किंवा ॲम्ब्युलन्स जर तिथे आली असेल तर तो कुठलाही त्याच्यावरचा जो भार असेल तो त्या जो इफेक्टेड असेल त्याला देता येणार नाही, तो IRB देईल। अशा बरेच मुद्द्यांवर चर्चा होऊन त्यांनी तो विषय गांभीर्याने घेऊन ते आता पत्रव्यवहार करून त्याची एक प्रत आमच्या तालुका ऑफिसला आणि पोलीस प्रशासनाला देत आहेत। तसेच त्यांचं शिष्टमंडळ लवकरच जाऊन राजसाहेबांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल त्यांची माफी मागून या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा करणार आहोत, असं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट, खालापूर।